आता प्रश्न पाहूया. प्रश्न खूप सोपा आहे, परंतु काळजीपूर्वक वाचण्याची गरज आहे, अन्यथा गडबड होण्याची शक्यता नक्की आहे. बाय हाऊ मच इज द सम ऑफ नंबर एजेस अँड व्हर्टाइज ऑफ क्युबॉइड मोर दॅन द डिफरन्स ऑफ द नंबर ऑफ एजेस अँड फेसेस ऑफ क्यूब. हा काय बघा, प्रश्न अतिशय सोपा आहे, परंतु तो काळजीपूर्वक सोडवणं तितकंच गरजेचं आहे. काय म्हटलंय, इष्टिकाचितीच्या कडा व शिरोबिंदूंची एकूण बेरीज ही घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे. काय काय शब्द आलेत बघा इथे. इष्टिकाचिती म्हणजे नक्की काय, घन म्हणजे नक्की काय, कडा म्हणजे कशाला म्हणतात, शिरोबिंदू म्हणजे काय आणि पृष्ठ म्हणजे काय. इथे काय म्हटलंय आपण बघा, इथे आलंय एजिस कडा, व्हर्टाइस शिरोबिंदू, ऑफ क्युबॉइड, क्युबॉइड म्हणजे इष्टिकाचिती, आणि एजिस कडा, फेसेस म्हणजे पृष्ठ, कशाच्या, क्यूबच्या. काय काय शब्द आले, क्युबॉइड, क्यूब. इथे काय शब्द आलाय, इष्टिकाचिती, आणि इथे काय शब्द आलाय, घन. आता घन कशाला म्हणतात आणि इष्टिकाचिती कशाला म्हणतात हे तुम्हाला आता मी सांगतो. आता अशा काही भौमितीय रचना तुम्ही पाहिल्या असतील, आकृत्या बघितल्या असतील, तर हा जो प्रकार आहे याला आपण काय म्हणतो, पिरॅमिड. याला काय म्हणतो आपण, पिरॅमिड. हा भरीव जर असेल तर आपल्याला काय, आपण काय म्हणतो याला, स्पियर, घनगोल आहे. हा घनगोल आहे. हा जो आहे तो दंडगोल आहे, दंडगोल. याला काय म्हणतो आपण, सिलेंडर. सिलेंडर. हा काय आहे, कोन म्हणजे शंकू म्हणतो आपण त्याला, शंकू. पिरॅमिड, घनगोल, शंकू, सिलेंडर. याला आपण अजून काय म्हणतो, काय म्हणतो बरं माहितीये का, याला आपण दंडगोल पण म्हणतो. आणि हा आहे क्यूब. आता आकृती फक्त थोडी स्ट्रेच झाल्यामुळे हा थोडा वेगळा दिसतोय. मी क्यूब आणि इष्टिकाचिती यांची आकृती पटकन काढून तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशा काही गोष्टी पाहिल्यात का आपण आजूबाजूला, असं काही असतं का, सांगा बघूया. हा आहे क्यूब. काय आहे, क्यूब. क्यूबच्या सर्व कडा आणि सर्व बाजू आणि सर्व पृष्ठ आणि सगळे समोरासमोरील पृष्ठ सारखे असतात. ह्याचं म्हणजे काय, क्यूब हा चौरस पृष्ठाने बनलेला असतो. ही जेवढी बाजू असेल तेवढी ही जेवढी ती तेवढीच ही, तेवढीच ही, म्हणजे सगळ्या बाजू ह्या, सगळ्या कडा ह्या काय असतात, सारख्या असतात. मग इष्टिकाचिती म्हणजे काय, इष्टिकाचिती म्हणजे साधारण तशीच असणारी भौमितीय रचना आहे, फक्त काय असतं, त्याची लांबी आणि रुंदी कमी जास्त असते. बघा कसं ते, ही इष्टिकाचिती. काय काय आपण पाहिलंय असं आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, बघा तुमच्या लक्षात येईल. ही आहे इष्टिकाचिती. याच्यात आणि याच्यात एवढाच फरक आहे, लांबी आणि रुंदी ही कमी जास्त आहे. बघा ही काय आहे, इष्टिकाचिती. ह्याला काय म्हणतात, क्युबॉइड. काय म्हणतात, क्युबॉइड. आणि ह्याला काय म्हणतात, क्यूब. म्हणजे ह्याला काय म्हणतात मराठीत, घन, आणि ह्याला म्हणतात इष्टिकाचिती. आता आपण ह्याच्यातला फरक लक्षात घेतलेला आहे. आता काय विचारलंय, इष्टिकाचितीच्या कडा म्हणजे ह्याच्या कडा व शिरोबिंदू यांची बेरीज. आता कडा कुठल्या, ही 1 2 3 आणि 4, ह्या 4 कडा. 5 6 7 आणि 8 9 10 11 12, म्हणजे इष्टिकाचितीला किती कडा असतात, 12. पुन्हा दाखवतो, 1 2 3 4, वरच्या पृष्ठाच्या 4 कडा, खालच्या पृष्ठाच्या 4 कडा, 1 2 3 4, 4 4 8, आणि उभ्या पृष्ठांच्या 4 कडा, 1 2 3 4. आता ह्या झाल्या कडा. इष्टिकाचितीच्या कडा आणि शिरोबिंदू, व्हर्टाइज. व्हर्टाइज किती शिरोबिंदू, 1 2 3 4 5 6 7 8. हो, तर आपण म्हणू ए बी सी डी ई एफ जी एच, ए टू एच 8. किती झाले,
शिरोबिंदू, कडा अधिक शिरोबिंदू, किती झाले बेरीज 20. काय झालं, इष्टिका चितीच्या कडा आणि शिरोबिंदू यांची बेरीज केल्यानंतर संख्या किती आली 20. आता दुसरं चॅप्टर आहे त्याच्यातला घन. आता घनाचं काय म्हटलंय, घनाच्या कडा आणि पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा ही काय केली बेरीज, ऍडिशन, समेशन केली. आता काय करायचंय, वजाबाकी करायची आहे. वजाबाकी कोणाची, घनाची. आता घनाला किती कडा आहेत, जेवढ्या इष्टिका चितीला कडा ना बाळानो तेवढ्याच घनाला कडा. म्हणजे किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. वरच्या 4 कडा, खालच्या 4 कडा आणि उभ्या 4 कडा. म्हणजे किती कडा आल्या 12 एजिस 12. आणि याच्यातून काय वजा करायचंय आपल्याला, याच्यातून आपल्याला वजा करायचंय, वी हॅव टू सबस्ट्रॅक्ट. काय करायचंय, पृष्ठ वजा करायचे. पृष्ठ किती पृष्ठ राहिली घनाला 1 2 3 4 5 आणि 6. कसं ते सांगतो, हे एक पृष्ठ वरचं, बरोबर त्याच्या खालचं एक पृष्ठ 1 2, हे एक पृष्ठ, त्याच्या पलीकडचं एक पृष्ठ, हे एक पृष्ठ आणि हे एक पृष्ठ. किती पृष्ठ झाली 6 पृष्ठ झाली. 1 2 3 4 5 6. घनाला पृष्ठ किती 6. मायनस करू, वजा करू, 12 वजा 6 6. आता इष्टिका चितीच्या कडा आणि शिरोबिंदू किती आले 20. घनाच्या कडा आणि त्याच्यातून वजा काय केलं आपण, पृष्ठ किती आलं, उत्तर 6. आता यांची वजाबाकी करायची. तर काय म्हटलंय, कितीने जास्त आहे, कितीने जास्त, मग वजाबाकी करावी लागेल. 20 वजा 6 बरोबर 14. 20 वजा 6 बरोबर 14. काय केलं, 1 मधून 2 वजा केलं. इथे काय आहे, ह्या कडा आहेत, ह्या काय आहे शिरोबिंदू. इथे घनाच्या काय आहेत ह्या कडा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इष्टिका चिती आणि घन यांच्या कडा सारख्याच असतात, शिरोबिंदू पण तेवढेच असतात. आणि हे काय आहेत पृष्ठे. पृष्ठे मात्र पृष्ठे दोघांची सारखीच असतात. फक्त इथे शब्द फिरवलेला आहे प्रश्नामध्ये, पृष्ठ विचारले. इथे वजाबाकी, इथे बेरीज आहे. त्यामुळे हे थोडंसं अवघड गणित होतं, उदाहरण होतं. तुम्ही लक्ष दिल्यामुळे तुम्हाला ते समजलेलं आहे. अशा प्रकारची उदाहरणं सराव करून वारंवार सोडवा आणि परीक्षेमध्ये यशस्वी व्हा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रमैत्रिणींना पाठवा, जेणेकरून त्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल. थँक्यू.